पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन. पहिली स्टेज आहे रेस्पिरेशनची ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन. आता हे जे पायरुवेट कन्व्हर्जन आहे याच्यामध्ये मी सांगितलं सबस्ट्रेट लेवल ATP तयार होतात, म्हणजे मायटोकॉन्ड्रियात ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट न होता ATP तयार होतात. हे 4 तयार होतात आणि म्हणजे सबस्ट्रेट डायरेक्ट ग्लुकोजपासून तयार होतात, त्याला म्हणायचं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. 4 ATP तयार होतात, पण इथं 2 ATP खर्च होतात, त्यामुळे नेट गेन ऑफ ATP 2 आहे आणि 2 NADH तयार झाले पहिल्या स्टेजमध्ये. ग्लुकोजचं कन्व्हर्जन झालं पायरुवेटमध्ये. आता हे जे पायरुवेट आहे हे एंटर करतं. The pyruvate molecules made by glycolysis will now continue to get oxidized and broken down so that we can release all of the energy that was available in our glucose molecule. The rest of this breakdown will happen inside the mitochondrion. So pyruvate. आता हे जे पायरुवेट मॉलिक्यूल आहेत हे एंट्री करतात मायटोकॉन्ड्रियाच्या आत आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होत असतं, क्रेब्स सायकल होत असतं. पण ह्या क्रेब्स सायकलमध्ये हे पायरुवेट मॉलिक्यूल एंट्री करण्यापूर्वी ह्या पायरुवेट मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन होतं ॲसेटिल कोएमध्ये, ॲसेटिल कोएन्झाइम ईमध्ये. आणि हे जे ॲसेटिल कोएमध्ये कन्व्हर्जन झालं तो ॲसेटिल कोए एंटर करत असतो क्रेब्स सायकलमध्ये. त्यामुळे हे पायरुवेट टू ॲसेटिल कोए ही जी रिॲक्शन आहे ह्याला म्हणायचं लिंक रिॲक्शन आणि ही होत असते मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. Into it. Once inside, pyruvate is oxidized, transferring electrons and hydrogens to NAD+ to form our favorite electron carrier. हां, आता हा जो पायरुवेट मॉलिक्यूल आहे हा मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये गेल्यावर ह्याचा ॲसेटिल कोएमध्ये कन्व्हर्जन होतं. आता पायरुवेट मॉलिक्यूलमध्ये 3 कार्बन आहेत, ॲसेटिल कोएमध्ये प्रत्येकी 2 कार्बन आहेत. म्हणजे इथे ह्या 3 कार्बनच्या मॉलिक्यूलचं 2 कार्बनच्या मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे एक कार्बन रिलीज होतो. कार्बन रिलीज होतो म्हणजे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि त्याबरोबर NAD ह्यातले इलेक्ट्रॉन हे NADला दिले जातात. म्हणजे थोडक्यात पायरुवेटचं जे आहे ऑक्सिडेशन होतं आणि NADचं रिडक्शन होतं आणि ह्या NADचं रिडक्शन होऊन NAD जो इलेक्ट्रॉन घेतो त्याचं रिडक्शन होतं. ह्या NADचं NADH नावाच्या एनर्जी असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये कन्व्हर्जन होतं. हे NADH पुढे जाऊन ATP तयार करायला वापरले जातात. पण म्हणजे ॲसेटिल कोए पायरुवेट टू ॲसेटिल कोए कन्व्हर्जन होताना 2 CO2चे मॉलिक्यूल तयार होतात जे की ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात आणि 2 NADH मॉलिक्यूल तयार होतात आणि ॲसेटिल कोएचे 2 मॉलिक्यूल तयार होतात. ह्याला म्हणायचं लिंक रिॲक्शन. म्हणजे लिंक रिॲक्शन म्हणजे काय, पायरुवेट टू ॲसेटिल कोए हे कन्व्हर्जन होताना 2 NADH मॉलिक्यूल तयार होतात, 2 CO2 तयार होतात आणि 2 ॲसेटिल कोएचे फायनल मॉलिक्यूल्स तयार होतात. याला म्हणायचं लिंक रिॲक्शन. NADH. This also breaks down the pyruvate, causing the release of CO2. You may recall that CO2 is one of the overall products of cell respiration, and that we ultimately release 6 CO2 molecules for every glucose that enters respiration. हां, आता काय होत असतं, फायनली ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं, म्हणजे एक कार्बनचं ब्रेकडाऊन होऊन CO2 तयार होत जातो. आता ग्लुकोजमध्ये 6 कार्बन असतात, त्यामुळे एक ग्लुकोज मॉलिक्यूल पूर्ण बर्न झाला की त्याच्यातनं टोटल 6 CO2 तयार होतात. सगळ्याचे सगळे कार्बन हवेमध्ये रिलीज होऊन जातात, सगळ्याचे सगळे CO2 रिलीज होऊन जातात आणि ती जी काही एनर्जी ग्लुकोज ब्रेकडाऊनमध्ये रिलीज झाली ती स्टेप बाय स्टेप रिलीज होते आणि ती काही हाय एनर्जी मॉलिक्युल्समध्ये स्टोअर केली जाते. आता ह्युमनमध्ये कशा किंवा प्लांट्समध्ये किंवा लिव्हिंग बिंग्समध्ये कशा स्टोअर होतं ते ATPमध्ये, FADHमध्ये, GTPमध्ये आणि NADHमध्ये. तर ATP, NADH, GTP आणि FADH इतक्या मॉलिक्युल्समध्ये ही एनर्जी स्टोअर, जेव्हा ही एनर्जी अशी रिलीज होते तेव्हा ही ह्या हाय एनर्जी मॉलिक्युल्समध्ये स्टोअर केली जाते आणि सगळ्यांचं शेवटी ब्रेकडाऊन होऊन ATPs तयार होतो. NADH पण ब्रेकडाऊन होऊन ATP तयार होतो, FADH पण ATPs तयार होतो. म्हणजे ह्या सगळ्या मॉलिक्युल्सचं फायनली ब्रेकडाऊन होऊन ATPs तयार होत असतो. Well, here we see 2 of those 6 CO2s get released. Ultimately, you breathe them out. The NADH will be used in the electron transport chain, which is where most of our ATP comes from. And the acetyl-CoA will be fed into the Krebs cycle, our next stage. आता हे जे मायटोकॉन्ड्रियाचं इनर मेम्ब्रेन आहे, हे जे आहे इट इज इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. जस्ट अ मिनिट. सो इट इज इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे हे आउटर मेम्ब्रेन आहे आणि हे इनर मेम्ब्रेन आहे. तर ह्या इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया ह्या ठिकाणी असे काही एन्झाईम्स आहेत जे ह्या NADH मधली एनर्जी वापरून
त्याच्यापासून ATP तयार करतात. सो इट इज इनर मेम्ब्रेन ऑफ मायटोकॉन्ड्रिया, जिथे जाऊन हे NADH थांबला आता आणि CO2 जो आहे तो सेलमधनं बाहेर पडून ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाला. This is why the reaction that we just saw is called the link reaction. It links or connects glycolysis to the Krebs cycle. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकलो? लिंक रिॲक्शन शिकलो, ज्याचं जे कशाला लिंक करतं तर ग्लायकोलायसिस, ग्लुकोज टू पायरुवेट जे कन्व्हर्जन आहे पहिली स्टेप त्याला म्हणायचं ग्लायकोलायसिस, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन आणि पायरुवेट फॉर्मेशन इथपर्यंतच्या प्रोसेसला म्हणायचं ग्लायकोलायसिस. आणि हे जे ॲसिटिल कोए तयार झाले हे ॲसिटिल कोए क्रेब्स सायकलमध्ये एंट्री करतात आणि तिथे फर्दर त्यातले कार्बन रिलीज होत जातात, एनर्जी रिलीज होत जाते आणि ती हाय एनर्जी मॉलिक्युल्समध्ये स्टोअर होते एनर्जी. आणि प्रत्येक वेळी एक CO2 टोटल एक ग्लुकोज ब्रेकडाऊन झाला की 6 CO2 रिलीज होतात. असे टोटल सगळेच्या सगळे CO2 रिलीज होणं हे फायनली कंप्लीट होत असतं क्रेब्स सायकलमध्ये. हे क्रेब्स सायकल आणि स्टार्टिंगचं ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोज टू पायरुवेट कन्व्हर्जन या दोन्हींना जी जॉईन करणारी आहे, लिंक करणारी आहे त्याला म्हणायचं लिंक रिॲक्शन. ही कुठे होते? ही मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये होते, इनर मेम्ब्रेनच्या पण आतमध्ये मॅट्रिक्समध्ये होते. आणि ह्या ठिकाणी काय काय तयार होतं? 2 ॲसिटिल कोएचे मॉलिक्युल्स, 2 CO2 तयार होतात जे रिलीज होतात आणि 2 NADHचे मॉलिक्यूल तयार होतात. म्हणजे आत्तापर्यंत टोटल गेन किती झाला? तर नेट गेन पहिल्यांदा 4 ATP तयार झाले, पैकी 2 सुरुवातीलाच खर्च झाले होते म्हणून 2 ATPचा नेट गेन झाला, 2 NADHचा नेट गेन झाला सुरुवातीला. आणि इथे पुन्हा 2 NADH, ॲक्च्युली ॲसिटिल कोएचे 2 मॉलिक्यूल आहेत त्यामुळे 2 NADHचा गेन झाला, प्रत्येक मॉलिक्यूलपासून 1 NADH. म्हणजे टोटल आत्तापर्यंत 4 NADHचा गेन झाला आणि 2 ATPचा गेन झाला. टोटल 4 ATP तयार झाले, 2 खर्च झाले म्हणून 2 ATPचा गेन झाला. असं आत्तापर्यंतचं एनर्जी जे काही मिळाली सेलला त्याचं कॅल्क्युलेशन आहे.